morning, all of you. Are you getting my voice? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Okay. ओके सो आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय एनाल्जेसिक्स अँड अँटी इन्फ्लामेटरी एजंट. लास्ट लेक्चरला आपण हायपोग्लायसेमिक एजंट्स बघितले होते. ओके, त्याच्यावर रिव्हिजन सुद्धा झालेला आहे एकदा. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट जो आहे तो काय आहे, एनाल्जेसिक्स अँड द अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स. ओके, तर बघा याचे इंट्रोडक्शन सुरुवातीला आपण बघूयात. तर बघा, पेन इज द फर्स्ट मॅनिफेस्टेशन ऑफ द इंजुरी टू द टिश्यू. ओके, तर बघा काय होत असतं, तर ज्यावेळेस पेन होतो, ओके, तर ते काय असतं, तर एक मॅनिफेस्टेशन असतं कशाला, जेव्हा आपल्याला इंजुरी झालेली असते एखादी, त्यावेळेस काय होतं, तिथून आपल्याला पेन यायला स्टार्ट होतो. म्हणजे त्या टिश्यूला काय झाली असते, इंजुरी झालेली असते. which indicates the onset or the results of disease. त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो, तर डिसीज मध्ये सुद्धा होऊ शकतो. बघा, इन मॅन मोस्ट कॉमन फॉर्म्स ऑफ पेन, आता कुठले कुठले बघा पेन होतात जास्त करून, तर हेडेक, त्याच्यानंतर न्यूरोलजिया, क्रोनिक ॲथरायटिस, डिस्मेनोरिया, लेबर पेन, त्याच्यानंतर पेन ऑफ कार्डियाक मसल, त्याच्यानंतर विसरल पेन, प्रेशर ओरिजिन पेन, हे सगळे काय मोस्ट कॉमन काय पेन आहेत, एक्सेट्रा. त्याच्यानंतर अजून विसरल पेन म्हणजे असं त्याच्यामध्ये काय येतात बघा एक्झाम्पल्स, तर अपेंडिक्सचा त्रास होतो त्यावेळेस काय होतं, वेगळाच पेन होतो. त्याच्यानंतर स्पाझम असेल एखादं, कोरोनरी थ्रोम्बोसिस, ओके, पेप्टिक अल्सर. त्याच्यानंतर इज नॉट वेल लोकलाइज्ड बट सोमॅटिक पेन. आता सोमॅटिक पेन कुठले, तर पेन इन मसल, जॉईंट्स, लिगामेंट्स, टेंडन, स्किन, ओके, इज बेटर लोकलाइज्ड. त्याच्यामुळे काय केलं जातं, अनाल्जेसिक्स दिले जातात, विच इज युज्ड टू गेट रिलीफ फ्रॉम पेन. तर पेन पासून रिलीफ मिळवण्यासाठी काय दिले जातात, अनाल्जेसिक्स दिले जातात. अनाल्जेसिक्स बघा दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात परत. ट्रू अनाल्जेसिक्स, त्यालाच काय म्हणलं जातं, नार्कोटिक अनाल्जेसिक्स और द ओपोइड अनाल्जेसिक्स. आणि सेकंड आहे अँटी पायरेटिक अनाल्जेसिक्स, त्यालाच काय म्हणलं जातं, नॉन narcotic analgesics or the febrifuges. Wait for 2 minutes.
ओके, तर आपण काय बघत होतो, पेन्स. त्याचे काय 2 कॅटेगरीज मध्ये डिवायडेशन होतं. पहिलं काय, ट्रू अनाल्जेसिक्स, त्यालाच काय म्हणलं जातं, नार्कोटिक अनाल्जेसिक्स और द ओपोइड अनाल्जेसिक्स. त्याच्यानंतर सेकंड आहे तो अँटीपायरेटिक अनाल्जेसिक्स, त्यालाच काय म्हणलं जातं, नॉन नार्कोटिक अनाल्जेसिक्स और द फेब्रिफ्युजस. हे काय झालं तर अनाल्जेसिक्सच्या कॅटेगरीज. ओके, त्याच्यानंतर बघा, अनाल्जेसिक्स म्हणजे समजलं का, कशासाठी दिले जातात मेनली, तर जो काही पेन होतो तो त्या पेन पासून रिलीफ मिळवण्यासाठी अनाल्जेसिक्सचा यूज होतोय. ओके, अनाल्जेसिक्स समजले का सगळ्यांना, कशासाठी यूज होतो ते? येस मॅम. येस मॅम. आपण म्हणतो बघा पेन किलर. ओके, पेन किलर म्हणजे नथिंग बट काय, अनाल्जेसिक्स. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं असेल, पेन किलर आपण घेतो काही कशामध्ये पेन वगैरे होत असेल तर आपण काय करतो, पेन किलर घेतो. तर ते कशा अंडर येतं, ह्याच्या अंडर येतं. तर बघा, द ड्रग विच डिक्रीजेस द सेन्सिटिव्हिटी ऑफ द पेन, ओके, बाय डिप्रेसिंग द सीएनएस विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस, त्याला काय म्हटलं जातं, आर कॉल्ड ॲज अनाल्जेसिक्स. ओके, तर बघा, असे ड्रग जे काय करतात, त्या पेनची जी काही सेन्सिटिव्हिटी आहे तर ती काय करतात, डिक्रीज करतात बाय डिप्रेसिंग द सीएनएस. तर आपले जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याला डिप्रेस करून, ओके, पण लॉस ऑफ कॉन्शियसनेस, विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. तर कॉन्शियसनेस आहे अशी राहून सुद्धा म्हणजे बघा, काही वेळेस काय होतं, जर असे ड्रग असतात जे सीएनएस ला डिप्रेस केलं की काय होतं, आपलं अनकॉन्शियस स्टेट होते. पण हे काय ड्रग करतात तर विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस, ओके, ते वर्क करतात, त्याला म्हटलं जातं अनाल्जेसिक्स. सिंपल आहे, असे ड्रग जे काय करतात, डिक्रीज करतात सेन्सिटिव्हिटी ऑफ द पेन बाय depressing the CNS without loss of consciousness, which is called as analgesics. त्याच्यानंतर बघा, this drug increases the capacity. ओके, त्याच्यानंतर बघा, ते ड्रग काय करतात, इन्क्रीजेस द कॅपॅसिटी टू टॉलरेट पेन, दॅट इज इन्क्रीज पेन थ्रेशोल्ड. काय करतात तर ते जी कॅपॅसिटी म्हणजे आपली जी कॅपॅसिटी आहे पेन टॉलरेट करायची, तर ते काय करतात, इन्क्रीज करतात. त्याच्यानंतर बघा, ऍज दिस ड्रग इंड्युसेस द स्लीप, ओके, विच डज नॉट रिसेम्बल नॅचरल स्लीप. तर हे काय करतात, स्लीप प्रोड्यूस करतात, पण ती काय असते, स्लीप आपल्या नॅचरल स्लीप सारखी नसते, विच प्रोड्युसेस द नार्कोसिस अलॉंग विथ अनाल्जेसिक इफेक्ट. दे आर कॉल्ड एज नार्कोटिक अनाल्जेसिक. आता बघा, आपण अनाल्जेसिक्स बघितलं, तर त्याच्यातले नार्कोटिक अनाल्जेसिक्स काय असतात, तर असे ड्रग जे काय करतात, स्लीप इंड्यूस करतात, जे की आपल्या नॅचरल स्लीप सारखी नसते, ओके, डिफरंट असते, आणि ते काय प्रोड्यूस करतात, म्हणजेच नार्कोसिस आपण म्हणू शकतो, अलॉंग विथ अनाल्जेसिक इफेक्ट. आणि त्याचा काय दिसतो, अनाल्जेसिक इफेक्ट दिसतो, म्हणजेच काय, पेन आपल्याला होत नाही, त्याला काय म्हटलं जातं, नार्कोटिक अनाल्जेसिक्स. आता हा जो नार्कोटिक वर्ड आहे तो कुठून आलेला आहे, ग्रीक वर्ड नार्कॉन, विच मीन्स ड्राउझीनेस. ओके, ड्राउझीनेस मीन्स आपल्याला काय होतं, आळस आल्यासारखं. ओके, आणि द फर्स्ट नार्कोटिक अनाल्जेसिक्स विच इज डिस्कवर्ड वॉज मॉर्फिन. फर्स्ट काय आहे नार्कोटिक अनाल्जेसिक, मॉर्फिन आहे, अँड अल्कलॉइड विच वॉज आयसोलेट ओपियम.
हेन्स म्हणजे त्याला काय म्हणलं जातं, ओपियम पण म्हणलं जातं. म्हणजे ओपियमच्या ह्याच्यापासून प्लांट पासून ते घेतलं जातं. हेन्स अनाल्जेसिक्स आर अल्सो कॉल्ड ॲज ओपिओइड ऑर द ओपिओइड अनाल्जेसिक्स. त्याला काय म्हणलं जातं, ओपिओइड अनाल्जेसिक्स म्हणून तर म्हणलं जातं. बघा हे नार्कोटिक अनाल्जेसिक्स आहे, तर त्याचं क्लासिफिकेशन बघा. फर्स्ट काय आहे, नॅचरली ऑकरिंग. ओके, नॅचरली ऑकरिंग. आणि सेकंड आहे टोटली सिंथेटिक ड्रग. तर आता हे जे मॉर्फिन, ओके, कॅफिन, हे कोडीन, हे जे काही एजंट्स आहेत, तर ते बघा म्हणजे त्याच्यावर खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर त्याचे साईड इफेक्ट्स दिसतात. आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं असतं हे. तर हे काय करतात, आपल्या ज्या CNS वर डायरेक्टली ऍक्ट होतात, त्याच्यामुळे हे मोस्ट ऑफ द केसेस दिले जात नाहीत. पेन किलर म्हणून आपल्याला कुठले दिले जातात, तर ते आपण पुढे बघणार आहोत. जसं की पॅरासिटामॉल, डायक्लोफिनॅक असे एजंट्स दिले जातात. त्याचं पुढे नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन. तर बघा सुरुवातीला हे नार्कोटिक, ते एजंट्स वेगळे आहेत आणि हे नार्कोटिक अनालिसिस वेगळे आहेत. ओके, तर नॅचरली ऑकरिंग कुठले आहेत बघा, मॉर्फिन अँड इट्स अॅनालॉग. आता कुठले आहेत मॉर्फिन आणि त्याचे अॅनालॉग, मॉर्फिन आणि कोडीन. त्याच्यानंतर टोटली सिंथेटिक ड्रग. आता सिंथेटिक कुठले आहेत बघा, मॉर्फिन अॅनालॉग मधले एक्झाम्पल लेव्होरफेनॉल. त्याच्यानंतर बेन्झोमॉर्फिन अॅनालॉग कुठले आहेत, तर पेंटाझोसिन. ओके, थर्ड कुठला आहे, 4 फिनाइल पायप्रेडिन अॅनालॉग, त्याचं काय पेथिडीन आहे. आणि 4 फिनाइल प्रोपाइल अमाइन अॅनालॉग, त्याचं एक्झाम्पल आहे मिथाडोन. त्याच्यानंतर डेक्स्ट्रोप्रोपॉक्झिफिन. ओके, हे काय झालं, नार्कोटिक अनाल्जेसिक्स एजंटचं एक्झाम्पल्स झाले. नार्कोटिक अनाल्जेसिक्स आर मेनली यूज टू रिलीव्ह मॉडरेट टू सिव्हिअर पेन. ओके, जास्त पेन होत असेल एखाद्या केसमध्ये तरच हे दिले जातात. त्याच्यानंतर बघा, दे आर ऑल्सो युज्ड टू सप्रेस द नॉन प्रोडक्टिव्ह कफ. अँटीतसिव्ह. बघा हे कोडीन जे आहे, तर ते काय आहे, अँटीतसिव्ह म्हणून ऍक्ट होतं. तर जो काही कफ आहे तर तो सप्रेस करण्यासाठी हे दिले जातं. टू इंड्यूस द स्लीप इन प्रेझेन्स ऑफ पेन टू कंट्रोल द डायरिया. बघा बऱ्याच वेळेस कफ झालेला असेल आणि आपण जर ते सिरप घेतलं तर आपल्याला काय होतं, स्लीप प्रोड्यूस होती. तर त्याच्यामध्ये काय असतं, हे कोडीन असतं. ओके, तुम्ही हा तुम्हाला असं झालं असेल की बऱ्याच वेळेस सर्दी खोकला झाल्यानंतर आपण सिरप घेतो, तर त्या सिरपनी काय होतं, मोस्ट ऑफ द केसेस मध्ये आपल्याला स्लीप प्रोड्यूस होते का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो त्याच्यामध्ये काय असतं, कोडीन असतं काही सिरप मध्ये. तर ते काय करतं, सप्रेस करतं कफ, अँटीतसिव्ह म्हणून ते दिलं जातं. अँड विच इंड्युसेस द स्लीप इन प्रेझेन्स ऑफ पेन टू कंट्रोल. आणि त्याच्यानंतर अजून डायरियाच्या कंट्रोल मध्ये सुद्धा हे दिले जातं. त्याच्यानंतर दे आर यूज इन लिमिटेड. बघा हे का लिमिटेड अमाऊंट मध्ये युज केले जातं, तर बघा काय होतं याच्यामुळे साईड इफेक्ट. तर एक तर ऍडिक्टिव्ह प्रॉपर्टी होते त्याची, म्हणजेच काय, ऍडिक्शन होतं कंटिन्युअसली, म्हणजे आपल्याला त्याची हॅबिटच लागते. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी डिप्रेशन होतं काही वेळेस, आणि डिक्रीज इन गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी विच लिडिंग्स टू द कॉन्स्टिपेशन. तर असे जे साईड इफेक्ट्स होतात त्याच्यामुळे हे जे काही नार्कोटिक्स आहेत एजंट्स अनाल्जेसिक्स, तर ते काय केले जातात, जास्त दिले जात नाहीत. ओके, लिमिटमध्ये दिले जातात. का तर त्याचे रिझन्स काय आहेत, एकतर त्याची ऍडिक्टिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी डिप्रेशन, ओके, डिक्रीज इन गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी, आणि त्याच्यामुळे काय होतं, तर कॉन्स्टिपेशन होतं. ओके, त्याच्यानंतर बघा अँटीपायरेटिक अनाल्जेसिक्स, किंवा त्याला काय म्हणलं जातं, हे फेब्रिफ्युजेस. ओके, तर आता अँटीपायरेटिक म्हणजे काय बघा, पायरेक्झिया. आता अँटीपायरेटिक हे पायरेक्झिया कंडिशन मध्ये दिले जातात. तर पायरेक्झिया म्हणजे काय बघा, खूप सिम्पल आहे. ज्यावेळेस काय झालं असतं, तर बॉडी टेम्परेचर जे आहे ते काय झालं असतं, नॉर्मल टेम्परेचर पेक्षा इन्क्रीज झालेलं असतं. ओके, ह्याच्या अगोदरही सांगितलंय, पायरोजन जेव्हा एंटर होतं बॉडीमध्ये त्यावेळेस काय होतं, पायरेक्झिया होतं. पायरेक्झिया म्हणजे काय, तर बॉडीचं टेम्परेचर जे आहे तर ते नॉर्मल रेंज पेक्षा काय झालं असतं, इन्क्रीज झालेलं असतं. द राईज इन टेम्परेचर मे बी ड्यू टू इन्फेक्शन ऑर द अदर डिसीजेस. कशामुळे होतं, का तर इन्फेक्शनमुळे, अदर डिसीजच्या, ओके, किंवा अदर डिसीजमुळे. तर ड्रग्स which lowers the raised body temperature and brings it into the normal are called as antipyretic. आणि त्याला काय म्हणलं जातं, अँटीपायरेटिक एजंट्स म्हणलं जातं. असे ड्रग जे काय करतात, तर जे आपलं टेम्परेचर वाढलेलं आहे बॉडीचं ते काय करतात, तर डिक्रीज करतात. ओके, लोअर करतात. and which is in normal condition which is called as antipyretic. आणि drugs which have no effect on normal body temperature in therapeutic doses. त्याच्यानंतर बघा, they differ from the
हायपोथर्मिक एजंट पेक्षा ते डिफरंट असतात. एक्झाम्पल कुठलं? क्लोरप्रोमॅझिन विच ब्रिंग्स बॉडी टेम्परेचर बिलो नॉर्मल. नॉर्मल पेक्षा ते काय करतात? तर आता बघा, हायपोथर्मिक जे एजंट असतात ते काय करतात? आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे त्याच्या नॉर्मल बॉडी टेम्परेचर तर त्याच्यापेक्षा काय करतात? तर अजून कमी करतात. त्यांनी एक्झाम्पल दिले इथे बघा, काय? क्लोरप्रोमॅझिन विच ब्रिंग्स द बॉडी टेम्परेचर बिलो द नॉर्मल रेंज पेक्षा सुद्धा ते कमी करतात. During the use of several antipyretics, some drugs were found to be excellent analgesics, which were useful to relieve minor pain like a headache, okay, backache, okay. Hence, they are called antipyretic analgesics. Okay, बघा, हे जे आता antipyretic आपण एजंट बघतो, तर ते काय करतात? तर हायपोथर्मिक सारखे हायपोथर्मिक एजंट्स आहेत त्याच्यासारखे वर्क करत नाहीत. म्हणजे हायपोथर्मिक एजंट काय करतात? तर आपलं जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी करतात टेम्परेचर. तर हे जे आपण अँटीपायरेटिक बघतो ते तसे नाहीत करत. तर ते काय करतात अजून प्लस ऍडव्हान्स मध्ये एखादा जर मायनर पेन असेल जसं की हेडेक, तर तो सुद्धा ह्याच्यामुळे काय होतो? रिलीफ होतो. म्हणून त्याला काय म्हणलं जातं अशा एजंटला? अँटीपायरेटिक अनाल्जेसिक्स और द मायनर अनाल्जेसिक्स. दे डिफर फ्रॉम द नार्कोटिक अनालिसिस इन टू मेन फीचर. बघा, ते नार्कोटिक अनालिसिस पेक्षा डिफरंट आहेत. कसे? तर कोणत्या फॅक्टर मध्ये? बघा, दे हॅव लो ऍक्टिव्हिटी इन नॉर्मल डोस. ओके, त्याच्यानंतर देअर लार्ज डोस विल नॉट रिलीव्ह द सिव्हिअर और प्रोलॉंग्ड पेन. म्हणजेच काय? तर जेव्हा हे ह्याचा जर लार्ज डोस देईल तर ते काय असं होत नाही की एखादा सिव्हिअर पेन असेल तर तो ह्याच्याने रिलीफ होत नाही. मायनर पेनच फक्त काय होतो? रिलीफ. त्याच्यापासून आपल्याला रिलीफ मिळते मायनर पेन पासूनच. मेजर पेन किंवा आपण म्हणू शकतो सिव्हिअर पेन तर तो होत नाही त्याच्यामुळे. त्याच्यानंतर बघा, अँटीपायरेटिक अनाल्जेसिस त्याचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल स्ट्रक्चर. आता ते केमिकल स्ट्रक्चर नुसार त्याचं बघा क्लासिफिकेशन. ॲनिलीन अँड पॅरा अमायनोफिनॉल डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे ऍसिटा ॲनिलीन, पॅरासिटामॉल. त्याच्यानंतर सेकंड आहे सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे ऍस्पिरिन. त्याच्यानंतर पायराझोल डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे ॲनाल्जिन आणि अँटीपायरिन. ओके, आता बघा फर्स्ट एजंट जो आहे आपला कुठला आहे? मॉर्फिन सल्फेट. तर मॉर्फिन सल्फेट हा काय आहे? हा, आताच कॅटेगरी बघितली मॉर्फिनची. एनीवन? रोल नंबर 64. तुम्ही अनम्यूट का केलाय माईक? 64. ओके, बघा आताच आपण मॉर्फिन सल्फेटची कॅटेगरी बघितली होती. हे काय असतात? नार्कोटिक अनाल्जेसिक्स असतात. त्याचं मॉलिक्युलर वेट काय आहे? 758.8. त्याच्या प्रॉपर्टीज बघा, मॉर्फिन ऑकर्स एज अ व्हाईट नीडल लाईक क्रिस्टल. ते कसं आहे? मॉर्फिन व्हाईट आहे आणि नीडल लाईक क्रिस्टल्स त्याचे असतात. त्याची टेस्ट कशी आहे? बिटर टेस्ट आहे. आणि ते कसे? व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, slightly soluble in alcohol but soluble in boiling alcohol and solutions of alkali hydroxide. अल्कली हायड्रॉक्साइड मध्ये काय ते सोल्युबल आहे. मॉर्फिन हायड्रोक्लोराइड occurs as a silky crystal or the white crystalline powder which is odorless and has a bitter taste. ओके, त्याची टेस्ट कशी आहे? बिटर आहे. इट इज soluble in water and practically insoluble in chloroform. ते कसं आहे? वॉटर मध्ये सोल्युबल आहे आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल कशामध्ये आहे? क्लोरोफॉर्म मध्ये आहे. when it is treated with formaldehyde सोल्युशन इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. जेव्हा बघा ह्याची रिॲक्शन कशासोबत होणार आहे? फॉर्मल्डिहाइड सोल्युशन सोबत इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. त्यावेळेस हे कसला कलर दाखवणार आहे? पर्पल कलर विच चेंजेस टू व्हायलेट. ओके, व्हायलेट म्हणजे कसं येणार? परत डार्क कलर येणार. वेन इट इज ट्रीटेड विथ अ सोल्युशन ऑफ पोटॅशियम फेरिसायनेट. जेव्हा ते मॉर्फिन सल्फेट पोटॅशियम फेरिसायनेट त्याच्यामध्ये ऍड करेल तर त्यावेळेस कसं होणार आहे? ब्ल्यूइश ग्रीन कलर फॉर्म होणार आहे. त्याची स्टॅबिलिटी आणि स्टोरेज बघा, हे काय होतं? इट इज अफेक्टेड बाय द लाईट, हेन्स इट इज स्टोर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर. तर ते कशामध्ये ठेवलं जातं? वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये, विच इज प्रोटेक्टेड फ्रॉम द मॉइश्चर अँड लाईट. तर ते मॉइश्चर आणि लाईट पासून काय केलं जातं? प्रोटेक्ट केलं जातं. त्याच्यानंतर बघा त्याचे युजेस.
for control of moderate to severe acute and chronic pain, especially associated with neoplasm. काय करते हे? कंट्रोल करताय moderate to severe pain, okay, acute and chronic pain, especially neoplasm. म्हणजे सिम्पली काय लक्षात ठेवायचं, हे काय करते तर कंट्रोल करते पेन. त्याच्यानंतर सेकंड आहे ते काय, ऍज अ प्री मेडिकेशन प्रायर टू द सर्जरी, सर्जरीच्या अगोदर ऍज अ प्री मेडिकेशन म्हणून हे काय केलं जातं, दिलं जातं. म्हणजेच काय तर सर्जरीच्या अगोदर बघा एखादं अनालिसिस दिलं जातं, मोस्ट ऑफ द केस हे दिलं जातं ऍज अ प्री मेडिकेशन. म्हणजे जर एखादी सर्जरी केली तर त्याला तिथे पेन होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर टू सप्रेस रिस्पॉन्स टू इंट्रा ऑपरेटिव्ह सर्जिकल स्टिम्युलाय, ओके, इंट्रा ऑपरेटिव्ह सर्जिकल स्टिम्युलाय पासून म्हणजे रिलीफ मिळावा त्याच्यामुळे. त्याच्यानंतर टू ट्रीट द डायरिया, डायरियाच्या केसमध्ये त्याच्यानंतर कफ सप्रेस करण्यासाठी सुद्धा दिलं जातं. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कुठले आहेत बघा, मॉर्फिन इंजेक्शन आहे, मॉर्फिनची टॅबलेट आहे, मॉर्फिन अँड ॲट्रोपिन इंजेक्शन IP, ओके, मॉर्फिन अँड अमोनियम क्लोराइड मिक्सचर आहे. त्याच्यानंतर मॉर्फिन अँड IPQ हा मिक्सचर आहे. मॉर्फिन अँड केओलिनचं मिक्सचर आहे, मॉर्फिन हायड्रोक्लोराइड सोल्युशन. त्याच्यानंतर मॉर्फिनच्या सपोजिटरीज सुद्धा आहेत. डोस काय बघायचा, 10 to 50 mg ओरल अँड द इंट्रा मस्क्युलर रूट, किती 2 to 3 mg IV रूटनी दिलं जातं. त्याच्यानंतर ब्रँड नेम्स बघायचे काय, चेरना, त्याच्यानंतर मॉर्कोटिन आणि रिलीमॉर्फ, हे काय आहेत, ब्रँड नेम्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा कोडिन फॉस्फेट. कोडिन फॉस्फेटचं मॉलिक्युलर वेट आहे 406.4. त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, हे कसं आहे, कलरलेस आहे, व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे त्याची, आणि ते कसं आहे, ऑर्डरलेस आहे आणि हॅज अ बिटर टेस्ट. त्याची कशी टेस्ट आहे, बिटर टेस्ट आहे. इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, वॉटर मध्ये कसं आहे, स्लाइटली सोल्युबल आहे, आणि फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल, अल्कोहोल मध्ये कसं आहे, फ्रीली सोल्युबल आहे. त्याच्यानंतर कोडिन फॉस्फेट ऑकर्स ऍज फाईन व्हाईट needle shaped crystal or the white crystalline powder. It is odorless and has a bitter taste. ओके, ते कसं आहे, ऑर्डरलेस आणि त्याची टेस्ट कशी आहे, बिटर आहे. आणि इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर, ते कसं आहे, सोल्युबल आहे फ्रीली. त्याची स्टॅबिलिटी आणि स्टोरेज बघा काय, तर हे काय, इफ्लोरेसन्स स्लोली इन ड्राय एअर विच इज अफेक्टेड बाय द लाईट, हेन्स इट इज, तर ते काय होतंय, लाईटचं त्याच्यावर काय होतं, इफेक्ट होतोय. Hence it is stored in tightly closed light resistance container. तर ते टाइटली क्लोज लाईट रेजिस्टन्स कंटेनर मध्ये ते काय केलं जातं, ठेवलं जातं. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा, टू सप्रेस कफ, टू सप्रेस माइल्ड टू मॉडरेट पेन, टू ट्रीट द डायरिया, त्याच्यानंतर ऍज अ सेडाटिव्ह अँड हिप्नॉटिक. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कुठले आहेत बघा, कोडिन टॅबलेट, ओके, कोडिन अँड पॅरासिटामॉल टॅबलेट, त्याच्यानंतर कोडिन अँड ऍस्पिरिन टॅबलेट, कोडिन सिरप IP, कोडिन फॉस्फेट काय लिंक्टस, ओके. त्याच्यानंतर APC टॅबलेट सुद्धा आहे. त्याचा डोस बघा काय, 10 to 30 mg पर डे. आणि त्याचे जे ब्रँड नेम्स आहेत, ओके, मार्केटमध्ये अवेलेबल, ते कुठले आहेत, ग्लायकोडिन टर्प, त्याच्यानंतर वसाका, कोसाका. बघा हे ग्लायकोडिन टर्प जे आहे तर ते काय आहे, मेनली तर सिरप आहे. त्याच्यानंतर वसाका, त्याच्यानंतर कोसाका, पावरिन आणि कॅफेक्स, हे काय झाले, ब्रँड नेम्स आहेत. त्याच्यानंतर बघा लास्ट कंपाऊंड जो आहे तो काय, मिथाडोन हायड्रोक्लोराइड, त्याला काय म्हणलं जातं, अमिडोन, ओके, आणि मॉलिक्युलर वेट आहे 345.9. त्याची स्टॅबिलिटी आणि स्टोरेज काय, इट इज स्टोर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर विच इज प्रोटेक्टेड फ्रॉम द मॉइश्चर अँड लाईट. तर ते काय केलं जातं, मॉइश्चर आणि लाईट पासून काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं. यूज काय त्याचा, टू रिलीफ मॉडरेट टू सिव्हिअर पेन, जो काही पेन होत असेल एखादा तर तो जास्ती, म्हणजे हे सुद्धा कसं आहे, मॉडरेट टू सिव्हिअर, म्हणजे जास्त पेन होत असेल तरच हे म्हणजे ह्याचे लगेच काय होते, मिथोडिन हायड्रोक्लोराइडनी काय होतं, रिलीफ मिळतो. त्याच्यानंतर फॉर द मॅनेजमेंट ऑफ ओपोइड डिपेंडन्स, ओके, ओपोइड डिपेंडन्स म्हणजे काय, तर तेच कंटिन्यू घेऊ, म्हणजे एखाद्या गोष्टीची ऍडिक्टिव्ह प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो ऍडिक्शन, तर त्याचं जे काही डिपेंडन्स आहे तर ते त्याच्यासाठी हे मिथाडोन हायड्रोक्लोराइड युजफुल आहे टू सप्रेस द कफ सप्रेस करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कुठले आहेत, मिथाडोन टॅबलेट, मिथाडोन ओरल सोल्युशन,
त्याच्यानंतर मिथाडोन इंजेक्शन आहे, मिथाडोन लिंक्टस. ओके, त्याच्यानंतर मिथाडोन हायड्रोक्लोराइड ओरल कॉन्सन्ट्रेशन चा सिरप आहे. त्याच्यानंतर डोस जो आहे तो किती बघा त्याला द्यायचा आहे 2.5 to 10 mg ओरल और द इंट्रामस्क्युलर. त्याचे ब्रँड नेम्स कुठले आहेत तर फायसेप्टोन. ओके, हे काय फायसेप्टोन ब्रँड नेम अवेलेबल आहे जे मार्केटमध्ये. ओके, सो इथपर्यंतच आपण आजच्या लेक्चरला काय काय बघितलं. अनाल्जेसिक न्यू चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, अनाल्जेसिक्स अँड अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स. ओके, तर हे काय बघा सुरुवातीला काय माहित पाहिजे पेन. पेन काय आहे तर फर्स्ट मॅनिफेस्टेशन आहे इंजुरी टू द टिश्यू अँड विच इंडिकेट्स ऑनसेट और रिझल्ट इन डिसीज. त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो डिसीज मध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर इन मॅन मोस्ट कॉमन फॉर्म्स ऑफ पेन कुठले असतात. मोस्ट कॉमन फॉर्म्स पेनचे हेडेक, त्याच्यानंतर न्यूरोलजिया, क्रोनिक आर्थरायटिस, त्याच्यानंतर डिस्मेनोरिया, लेबर पेन. ओके, पेन ऑफ कार्डियक मसल्स, विसरल पेन, त्याच्यानंतर प्रेशर ओरिजिन पेन. एक्झाम्पल काय बघा विसरल पेनचे एक्झाम्पल अपेंडिसिटीस, त्याच्यानंतर स्पाझम, कोरोनरी थ्रोम्बोसिस, पेप्टिक अल्सर. हे काय झाले विसरल पेन्स. त्याच्यानंतर इज नॉट वेल लोकलाइज्ड बट सोमॅटिक पेन कसे आहेत बघा लोकलाइज्ड आहेत. पेन इन मसल्स, जॉईंट्स, लिगामेंट्स, टेंडन्स आणि स्किन हे कसे आहेत लोकलाइज्ड आहेत. हेन्स अनाल्जेसिक्स आर युज्ड टू गेट रिलीफ फ्रॉम पेन. तर जे आता लोकलाइज्ड आहे तर तिथे काय दिले जातात लोकल अनाल्जेसिक्स दिले जातात. तर अनाल्जेसिक्स काय करतात मेनली तर पेन पासून रिलीफ मिळवतात. तर अनाल्जेसिक्स पण दोन टाइप मध्ये होते डिवायडेशन त्याचं. ट्रू अनाल्जेसिक्स और द नार्कोटिक अनाल्जेसिक्स और द ओपियोइड अनाल्जेसिक्स. त्याच्यानंतर सेकंड आहे ते काय अँटीपायरेटिक अनाल्जेसिक्स किंवा नार्कोटिक अनाल्जेसिक्स और द फेब्रिफ्युजेस. हे काय झालं अनाल्जेसिक्सच्या कॅटेगरीज झाल्या दोन. त्याच्यानंतर काय बघितलं बघा ड्रग्स विच डिक्रीजेस द सेन्सिटिव्हिटी ऑफ द पेन. असे एजंट जे काय करतात जे पेनची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती काय करतात तर डिक्रीज करतात बाय डिप्रेसिंग द सीएनएस. सीएनएस काय करतात डिप्रेस करतात त्याला विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस लॉस न होता काय होतंय हे पेन पासून रिलीफ मिळतो. त्याच्यानंतर these drugs which increases the capacity. ओके, कॅपॅसिटी काय करतात इन्क्रीज करतात तो पेन टॉलरेट करण्याची. दॅट इज इन्क्रीजिंग द पेन थ्रेशोल्ड. त्याच्यानंतर ऍज these drugs induces sleep. ते काय करतात स्लीप प्रोड्यूस करतात विच डज नॉट रिसेंबल द नॅचरल स्लीप. तर काही ड्रग्स किंवा एजंट्स असतात ते काय करतात स्लीप प्रोड्यूस करतात जे की नॅचरल स्लीप सारखी नसते विच प्रोड्युसेस द नार्कोसिस अलॉंग विथ अनाल्जेसिक्स इफेक्ट. दे आर कॉल्ड ॲज नार्कोटिक अनाल्जेसिक्स. त्याला काय म्हटलं जातं तर नार्कोटिक अनाल्जेसिक्स म्हटलं जातं. द वर्ड नार्कोटिक विच इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. कुठल्या ग्रीक वर्ड पासून त्याला आलेला आहे नार्कॉन. ओके, विच मीन्स त्याला म्हटलं जातं ड्राउझीनेस. ओके, ते काय करतात तर ड्राउझीनेस प्रोड्यूस करतात. आणि फर्स्ट नार्कोटिक अनाल्जेसिक्स जो आहे तो डिस्कवर केलाय कुणी सॉरी हा कुठला केलेला आहे तर मॉर्फिन आहे. आणि अन अल्कोलॉइड विच इज अन कशापासून तर ओपियम पासून तो मिळाले मॉर्फिन. हेन्स अनाल्जेसिक्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ओपियोइड और द ओपिएट अनाल्जेसिक्स. त्याला काय म्हटलं जातं ओपियोइड किंवा ओपिएट अनाल्जेसिक्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर नार्कोटिक अनाल्जेसिक्स जे आहेत बघा त्याचं क्लासिफिकेशन नॅचरली ऑकरिंग आणि टोटली सिंथेटिक ड्रग. तर नॅचरली ऑकरिंग कुठले आहेत मॉर्फिन आणि त्याचे अनालॉग बघा एक्झाम्पल मॉर्फिन आणि कोडीन. त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर काय टोटली सिंथेटिक ड्रग जे आहेत तर ते कुठले आहेत मॉर्फिन अनालॉग कुठले लेव्होर्फिनॉल. त्याच्यानंतर बेन्झोमॉर्फिन अनालॉग कुठले आहेत पेंटाझोसिन. त्याच्यानंतर थर्ड आहे ते 4-फिनाइल पायप्रेडिन अनालॉग कुठला आहे पेथिडीन आहे. फोर्थ आहे तो काय फिनाइल प्रोपॅलेमाइन अनालॉग एक्झाम्पल त्याचं मिथाडोन. त्याच्यानंतर डेक्स्ट्रोप्रोपॉक्झिफिन हे काय झाले त्याचे एक्झाम्पल झाले. नार्कोटिक अनालॉग जे आहेत सॉरी अनाल्जेसिक्स जे आहेत तर ते कशासाठी दिले जातात टू रिलीव्ह मॉडरेट टू सिव्हिअर पेन. ओके, मॉडरेट टू सिव्हिअर पेन रिलीव्ह करण्यासाठी. त्याच्यानंतर they are also used to suppress non-productive cough. ओके, ऍज अँटीटसिव्ह. अँटीटसिव्ह म्हणजे काय तर कफ सप्रेसंट्स असतात बघा त्याला आपण अँटीटसिव्ह म्हणतो. आणि हे
नार्कोटिक अनालॉग जे आहेत अनाल्जेसिक्स आहेत तर ते काय करतात सप्रेस नॉन प्रोडक्टिव्ह कर्व त्याच्यानंतर टू इंड्यूस द स्लीप इन प्रेझेन्स ऑफ पेन टू कंट्रोल द डायरिया कंट्रोल करण्यासाठी त्याच्यानंतर दे आर यूज इन लिमिटेड का त्याचा यूज जो आहे तो लिमिटेड असतो बघा त्या फर्स्ट काय ऍडिक्टिव्ह प्रॉपर्टी हे जे अनालॉग्स आहेत नार्कोटिक अनालिसिस तर त्याचं काय होतं ऍडिक्शन प्रोड्यूस होतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर रेस्पिरेटरी डिप्रेशन प्रोड्यूस होतं डिक्रीज इन गॅस्ट्रोइंटेस्टिनल मोर्टॅलिटी विच लिडिंग टू द कॉन्स्टिपेशन त्याच्यामुळे काय होतं कॉन्स्टिपेशन होतं त्याच्यानंतर बघा अँटीपायरेटिक अनाल्जेसिक्स ऑर द फायब्रिफ्युजस आता अँटीपायरेटिक अनाल्जेसिक्स किंवा आपण त्याला काय म्हणतो फायब्रिफ्युजस हे जे आहे तर ते काय आहेत बघा पायरेक्झिया ओके पायरेक्झिया ही अशी कंडिशन आहे जिथे बॉडी टेम्परेचर काय झालं असतं इन्क्रीज झालेलं असतं अबव द नॉर्मल रेंज पेक्षा द राईज इन टेम्परेचर मे ड्यू टू इन्फेक्शन ऑर द अदर डिसिजेस बघा टेम्परेचर जे आहे तर राईज होतं rise in temperature may be due to infection or the other diseases त्याच्यानंतर या पायरेक्झिया म्हणजे काय तर सिम्पली टेम्परेचर काय झालेलं आहे इन्क्रीज झालेलं आहे एखाद्या इन्फेक्शन मुळे त्याच्यानंतर बघा काय या आता टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे तर काही ड्रग जे आहेत तर ते बॉडी टेम्परेचर जे आहे आपलं तर ते लोअर करण्याचं काम करतात आणि त्याला काय म्हणलं जातं अँटीपायरेटिक पण हे जे अँटीपायरेटिक एजंट आहे तर ते कशापासून डिफर आहेत तर हायपोथर्मिक एजंट आता हायपोथर्मिक एजंट काय करतात तर नॉर्मल बॉडी टेम्परेचर पेक्षा पण अजून लो बॉडी टेम्परेचर करतात मग त्याच्यामुळे हे अँटीपायरेटिक एजंट जे आहेत तर ते कसे आहेत या हायपोथर्मिक पेक्षा डिफरंट आहेत ते काय करतात नॉर्मल बॉडी टेम्परेचर पर्यंतच टेम्परेचर डिक्रीज करतात त्याच्यानंतर बघा हे जे आता हायपोथर्मिक एजंटचं एक्झाम्पल क्लोरप्रोमॅझिन okay which brings body temperature below the normal during the use of several antipyretic some drugs were found to be excellent analgesics okay काही analgesics म्हणून पण यूज होतात आता हे अँटीपायरेटिक एजंट आहेत ते which were useful to relieve the minor pains like a headache त्याच्यानंतर backache okay etc hence they are called as antipyretic analgesics or the minor analgesics त्याला काय म्हणलं जातं अँटीपायरेटिक analgesics किंवा minor analgesics त्याच्यानंतर बघा they differ from the narcotic analgesics in two main features तर कुठले दोन मेन फीचर्स आहेत बघा they have low activity in normal dose मध्ये कशी आहे त्याची ऍक्टिव्हिटी लो आहे आणि their large dose will not relieve severe or the prolonged pain त्याच्यानंतर बघा हे अँटीपायरेटिक अनाल्जेसिस जे आहे त्याचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू देअर केमिकल स्ट्रक्चर तर त्याच्या केमिकल स्ट्रक्चर नुसार क्लासिफिकेशन बघा कसं आहे aniline and the para aminophenol derivatives त्याचं एक्झाम्पल ऍसिटानिलाइड पॅरासिटामॉल त्याच्यानंतर सेकंड आहे सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल आहे ऍस्पिरिन थर्ड काय आहे पायराझोल डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल अनाल्जिन और द अँटीपायरिन हे काय झालं एक्झाम्पल्स आहेत त्याच्यानंतर बघा मॉर्फिन सल्फेटचं मॉलिक्युलर वेट आहे ते 758.8 त्याच्या प्रॉपर्टीज मॉर्फिन ऑकर्स ऍज अ व्हाईट नीडल लाईक क्रिस्टल ओके मॉर्फिन काय व्हाईट आहे आणि त्याचं क्रिस्टल्स कसे आहेत नीडल लाईक क्रिस्टल्स आहेत त्याच्यानंतर हॅज अ बीटर टेस्ट त्याची टेस्ट कशी आहे बीटर आहे आणि ते स्लाइटली कसं असतं सोल्युबल असतं वॉटरमध्ये आणि स्लाइटली सोल्युबल असतं अल्कोहोल मध्ये त्याच्यानंतर बट सोल्युबल इन बॉइलिंग वॉटर अँड सोल्युशन ऑफ अल्कली हायड्रॉक्साइड त्याच्यानंतर मॉर्फिन हायड्रोक्लोराइड्स ऑकर्स ॲज अ सिल्की क्रिस्टल ओके त्याचे क्रिस्टल्स कसे असतात सिल्की क्रिस्टल ऑर द व्हाईट क्रिस्टलाइन पावडर त्याच्यानंतर विच इज ऑर्डरलेस त्याला कुठलाही ऑर्डर नाही अँड हॅज द बीटर टेस्ट ओके टेस्ट कशी आहे त्याची बीटर आहे इट इज सोल्युबल इन वॉटर आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म मध्ये कसं आहे प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे when it is treated with a formaldehyde solution in presence of sulfuric acid okay ते काय करते पर्पल कलर दाखवते which changes to violet त्याचा काय होतो कलर परत व्हायलेट होतो जेव्हा ते पोटॅशियम फेरिसायनाइड किंवा फेरिक क्लोराइडच्या सोल्युशन मध्ये ट्रीट केले जातं तेव्हा काय होतं ब्ल्यूइश ग्रीन कलर होतो स्टॅबिलिटी आणि स्टोरेज काय इट इज अफेक्टेड बाय द लाईट हेन्स इट इज स्टोर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर हे काय होतं लाईट पासून अफेक्ट दिसतो याचा त्याच्यामुळे हे स्टोअर केलं जातं वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये विच इज प्रोटेक्टेड फ्रॉम द मॉइश्चर अँड लाईट पासून आणि मॉइश्चर पासून काय केलं जातं प्रोटेक्ट केलं जातं त्याच्यानंतर बघा त्याचे युजेस फॉर कंट्रोल ऑफ द मॉडरेट टू सिव्हिअर
acute and the chronic pain especially associated with neoplasm. तर हे काय करतात, पेन रिलीफ करते, कशी आहे, मॉडरेट टू सिव्हिअर पेन. त्याच्यानंतर प्री मेडिकेशन म्हणून दिले जातं सर्जरीमध्ये. त्याच्यानंतर बघा काय थर्ड, टू सप्रेस द रिस्पॉन्स टू इंट्रा ऑपरेटिव्ह सर्जिकल स्टिम्युलाय. त्याच्यानंतर डायरिया ट्रीट करण्यासाठी, कफ सप्रेस करण्यासाठी, आणि फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहेत ते कुठले आहेत बघा, मॉर्फिन इंजेक्शन, मॉर्फिन टॅबलेट, मॉर्फिन अँड ॲट्रोपिनचं इंजेक्शन आहे, मॉर्फिन अँड अमोनियम क्लोराइड मिक्सचर, मॉर्फिन अँड आयपीक्यू नावाचं मिक्सचर, त्याच्यानंतर मॉर्फिन अँड केओलिन मिक्सचर, मॉर्फिन हायड्रोक्लोराइड सोल्युशन, त्याच्यानंतर मॉर्फिन सपोजिटरीज. ओके, त्याचा डोस जो आहे तो किती आहे बघा, 10 to 50 mg ओरल और द इंट्रामस्क्युलर, 2 to 3 mg IV थ्रू दिले जातात. आणि ब्रँड नेम्स बघा कुठले, चेराना, मॉर्कोन्टिन आणि रिलीमॉर्फ, हे काय ब्रँड नेम्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो कंपाऊंड आहे तो कुठला आहे, कोडिन फॉस्फेट. कोडिन फॉस्फेटचं मॉलिक्युलर वेट आहे 406.4. प्रॉपर्टीज बघा, इट ऑकर्स ॲज अ कलरलेस और द व्हाईट क्रिस्टलाइन पावडर विच इज ऑर्डरलेस. ते कसं आहे, ऑर्डरलेस आहे आणि हॅज द बीटर टेस्ट. ओके, त्याची टेस्ट कशी आहे, बीटर आहे. इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. ते कसं आहे, स्लाइटली सोल्युबल आहे वॉटर मध्ये, फ्रीली सोल्युबल आहे अल्कोहोल मध्ये. आणि कोडिन फॉस्फेट विच ऑकर्स ॲज अ फाईन व्हाईट नीडल शेप्ड क्रिस्टल और द व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. ते कसं आहे बघा, ऑर्डरलेस आहे आणि त्याची कशी टेस्ट आहे, बीटर टेस्ट आहे. इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर. वॉटर मध्ये कसं आहे, ते फ्रीली सोल्युबल आहे. स्टॅबिलिटी आणि स्टोरेज बघा, इट इफ्लोरोसेन्स स्लोली इन ड्राय एअर and which is affected by the light. लाईट निघाल तर त्याचा इफेक्ट होते. हेन्स इट इज स्टोर्ड इन टाइटली क्लोज्ड कंटेनर. लाईट रेजिस्टन्स कंटेनर मध्ये ते ठेवलं जातं. त्याच्यानंतर त्याचे युजेस काय, तर कफ सप्रेस करण्यासाठी, माइल्ड टू मॉडरेट पेन सप्रेस करण्यासाठी. ओके, सप्रेस मीन्स काय, तर त्याच्यापासून रिलीफ मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर डायरियाच्या केसमध्ये. ओके, त्याच्यानंतर सेडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स ऍज अ म्हणून ते युज केले जातं. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कुठले आहेत त्याचे बघा, कोडिन टॅबलेट, कोडिन अँड पॅरासिटामॉल टॅबलेट, कोडिन अँड ॲस्पिरिन टॅबलेट. त्याच्यानंतर बघा कोडिनचं सिरप आहे, कोडिन फॉस्फेट लिनिंग टस आहे, एपीसी टॅबलेट आहे. डोस काय त्याचा 10 to 30 mg पर डे. त्याचे ब्रँड नेम्स बघा कुठले आहेत, ग्लायकोडिन टर्प, वसाका, कोसाका, त्याच्यानंतर पावरिन आणि कॅफेक्स, हे काय झाले ब्रँड नेम्स आहेत. त्याच्यानंतर लास्ट कंपाऊंड जो बघितला आपण, मिथाडोन हायड्रोक्लोराइड, त्यालाच काय म्हणलं जातं, अमिडोन. ओके, त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 345.9. त्याच्या स्टॅबिलिटी आणि स्टोरेज काय, इट इज स्टोर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर विच इज प्रोटेक्टेड फ्रॉम द मॉइश्चर अँड द लाईट. त्याच्यानंतर युजेस काय, टू रिलीव्ह मॉडरेट टू सिव्हिअर पेन, मॉडरेट टू सिव्हिअर पेन पासून रिलीफ मिळवण्यासाठी. फॉर द मॅनेजमेंट ऑफ ओपॉइड डिपेंडन्स, ओपॉइड डिपेंडन्स मॅनेज करण्यासाठी, टू सप्रेस द कफ सप्रेस करण्यासाठी. आणि त्याचे फॉर्म्युलेशन्स बघा कुठले आहेत, मिथाडोन टॅबलेट आयपी, मिथाडोन ओरल सोल्युशन आयपी, मिथाडोन इंजेक्शन, त्याच्यानंतर मिथाडोन लिंक्टस, त्याच्यानंतर मिथाडोन हायड्रोक्लोराइड ओरल कॉन्सन्ट्रेट. डोस काय त्याचा 2.5 to 10 mg ओरल द इंट्रामस्क्युलर. त्याचे ब्रँड नेम कुठले आहेत, फायसेप्टॉन. ओके, हे काय झालं, फायसेप्टॉन ब्रँड नेम आहे. ओके, समजलंय का सगळ्यांना? Yes, Opioid dependence means काय काय, opioid dependence. हा, ओपॉइड डिपेंडन्स म्हणजे काय, तर ते आपण ऍडिक्टिव्ह प्रॉपर्टी बघितली होती. ओके, तर ओपॉइड हे असे एजंट आहेत, तर ते काय करतात, तर आपल्या सीएनएस ला डायरेक्टली इफेक्ट करतात. आणि काय होतं, तर ते त्याचे जे इफेक्ट आहेत बघा, मी इथं पहिल्यांदा सांगते, तो मॉर्फिनचं काय होतंय, एक मिनिट, आय विल शो यू. तर बघा, हे काय करतात, तर ओपॉइड जे आता हे नार्कोटिक अनालिसिस, ह्याच्यामध्ये काय तर मॉर्फिन काय आहे, ओपॉइड आहे. तर ते ओपॉइड आहे म्हणजे काय, तर हे ह्याची प्रॉपर्टीज बघा कशा आहेत, ऍडिक्टिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे काय होतं, पूर्ण ते कंटिन्युअस आपल्याला घेऊ वाटतं सारखं, म्हणजे सवय लागते एक प्रकारची. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी डिप्रेशन होतं. त्याच्यानंतर जे काही इंटेस्टायनल मोर्टॅलिटी आहे ती काय होते, डिक्रीज होते, आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होते. हे काय सगळे तर साइड इफेक्ट आहेत. त्याच्यामुळे ओपॉइड डिपेंडन्स पासून आपण काय करू शकतो, तर ते हे ड्रग देण्याच्या ऐवजी ते देऊ शकतो आपण. समजलं का? Yes, ma'am. Ma'am, morphine suppleries means
suppositories. सपोजिटरीज. ओके, हा. सपोजिटरीज हा काय आहे माहिती का? एक डोसेज फॉर्म आहे. ओके, तर तुम्ही जेव्हा ठीक आहे, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. तर सपोजिटरीज हा एक डोसेज फॉर्म आहे आणि तो काय केला जातो, थ्रू द रेक्टल हे इंजेक्ट केलं जातं आणि त्याचा इफेक्ट दिसतो. तो फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म आहे आणि ते काय केलं जातं, रेक्टल थ्रू इन्सर्ट केलं जातं आणि त्यावेळेस त्याचा इफेक्ट दिसतो. त्याला काय म्हणायचं, सपोजिटरीज म्हणायचं. तर तशा मॉर्फिनच्या सपोजिटरीज अवेलेबल आहेत. Okay, ma'am. कुणाला काही अजून डाऊट, अनालिसिस समजलंय का? पहिले 3च एजंट घेतलेत फक्त. एव्हरीवन. Yes, ma'am. समजलं नाहीये का? समजले मॅम. ओके ओके. Okay, roll number 1, give me attendance. Present. 2, Present. 3, Present. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6. Roll number 6, 7, Present, ma'am. 8, प्रेझेंट मॅम. 9. Roll number 9. Roll number 9, absent. 10, Present, ma'am. 11, Present. 12, Present. 13, Present. 14, Present. 15, प्रेझेंट मॅम. 16, प्रेझेंट. 17, प्रेझेंट. 18. Roll number 18, प्रेझेंट मॅम. 19, Present, ma'am. 20, Present. 21, 22, Present. 23. Roll number 23, absent. 24, absent. 25, Yes, ma'am. 26. Roll number 26, absent. 27, Present, ma'am. 28, Present. 29, absent. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, 45, Present, ma'am. 46,
47. Roll number 47. Absent. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 50. Present, ma'am. 51. Present, ma'am. 52. Present, ma'am. 53. Present, ma'am. 54. 54. Present. 55. Present, ma'am. 56. Present, ma'am. 57. Present, ma'am. 58. Present, ma'am. 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. Present, ma'am. 62. Present, ma'am. 63. Present, ma'am. 64. Present. 65. 65. 66. Present. Roll number 65. Roll number 65. Present. 66. Present. 67. Present. 68. Present. Okay. ओके, आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काही डाऊट? कुणाला काही डाऊट आहे का? ओके, समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Analgesics काय असतात? Can anyone tell? The drug which use to pain release. ओके. नार्कोटिक अनालिसिस म्हणजे काय असतात? Can anyone tell? नार्कोटिक अनालिसिस. नार्कोटिक अनालिसिस हे रिलीफ मॉडरेटर सर्व्हिस ऑफ पेन मध्ये वापरले जातात. ओके, मॉडरेट अँड सिव्हिअर. ओके, आणि आज कोणते कोणते एक्झाम्पल बघितले आपण? Morphine sulfate. नंतर कोरिंडर फॉस्फेट. ओके, गुड. म्हणजे समजले सगळ्यांना? ओके, नाव यू कॅन लीव नाव. वी विल स्टॉप हिअर.